मुंबई महापालिकेनं लालबागचा राजा मंडळाला नोटीस जारी केली आहे। मंडळाने गेल्या वर्षी खोदलेल्या खड्ड्यांमुळे हा दंड आकारण्यात येणार आहे। खड्डे बुजवले नसल्याने 23,56,000चा दंड वसूल करण्याची तयारी महापालिकेने केली आहे। लालबागचा राजा गणेश मंडळाला महापालिकेनं चांगलाच दणका दिलाय। लालबागच्या राजाच्या गणेशोत्सवात गेल्या वर्षी स्टेज आणि मंडप उभारताना मंडळानं 953 खड्डे पाडले। हे खड्डे नंतर मंडळानं बुजवलेच नाहीत, त्यामुळे महापालिका तब्बल 23,56,000चा दंड लालबाग राजा गणेश मंडळाकडून आकारणार आहेत। प्रत्येक खड्ड्याला 2,000 असा हा हिशेब आहे। 2,000 रुपयाप्रमाणे यांना दंड लावण्यात आला आहे आणि त्याप्रमाणे 953 खड्डे आहेत आणि ऑन पेपरवरती आहेत आणि अस्तित्वात आजच्या घडीला जरी बघितला तरी ते खड्डे तिथे दिसतात। महापालिकेनं आधी हे 953 खड्डे दाखवावेत मग दंड भरू अशी भूमिका लालबागचा राजा गणेश मंडळानं घेतली आहे। मुंबई महानगरपालिकेने मागील वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ही नोटीस दिली होती। त्यावरती तात्काळ आम्ही मंडळाने त्यांना रिप्लाय देखील केलेला आहे की उपरोक्त हे 953 जे खड्डे म्हणतात ते अतिशय चुकीचं आहे आणि अतिशय अवाजवी आहे। त्यामुळे असे कोणत्याही प्रकारचे खड्डे उत्सव मंडळाने केलेले नव्हते। लालबागच्या राजा मंडळानं पाडलेल्या खड्ड्याचा दंड प्रॉपर्टी टॅक्समधून वसूल करण्यात येईल, त्यामुळे मंडळावर कारवाई अटळ असल्याचं आयुक्तांचं म्हणणं आहे। खड्डे खोदले होते आणि महानगरपालिकेची त्या गोष्टीला परवानगी नव्हती, त्या कारणामुळे त्यांना दंड आकारण्यात आलेला होता आणि तो दंड आम्ही वसूल करणार आहोत आणि प्रॉपर्टी टॅक्स किंवा अन्य माध्यमातून त्याची वसुली करण्यात येईल। लालबागचा राजा मंडळासह गणेश गल्लीच्या मंडळाकडून 5 लाखांचा दंड आकारण्यात येणार आहे। पुढचे काही दिवस महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीमध्ये यावरून वाद रंगणार हे निश्चित। हेमंत बिर्जे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।